33 कोटी देवांच्या राज्यात आपलं मनापासून स्वागत. श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 14 डिसेंबर. नाम घेताना मनात एक परमेश्वरच पाहिजे. खरोखर भगवंताला आपल्या प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीही गरज नाही. फक्त ते प्रेम आतून यायला पाहिजे. परंतु परमेश्वराबद्दल खरे प्रेम उत्पन्न होत नाही असा आपला अनुभव आहे. परमेश्वराला प्रेमाने हाक मारताच येत नाही. मग ती हाक त्याला ऐकू कशी जाणार? सहवासाने प्रेम वाटते. आगगाडीच्या 4 तासांच्या सहवासाने जर प्रेम उत्पन्न होते तर नामस्मरणाने प्रेम का उत्पन्न होणार नाही? देहाशी अनंत जन्मांचा सहवास असतो, म्हणून देहावर प्रेम जडून देहबुद्धी येते. नामाचा सहवासही पुष्कळ म्हणजे सतत करावा, म्हणजे विषयावरची आणि देहाची आसक्ती कमी होऊन नामावर प्रेम जडते. बायको मुलांच्या प्रेमाकरिता आपण केवढा त्याग करतो, मग परमेश्वराच्या शाश्वत सुखाकरिता क्षुद्र वासनांचा त्याग आपण का करू नये? नाम घेत असताना मनात एक परमेश्वरच पाहिजे. दुसरी कोणतीही वृत्ती उठता कामा नये. तेच खरे नामस्मरण. विकार हे काही मुळात टाकाऊ नाहीत, ते भगवंतानेच दिले आहेत, म्हणून त्यांना जीवनात योग्य स्थान असेलच असेल. किंबहुना व्यवहारामध्ये विकारांची जरुरी आहे. मात्र विकारांवर आपण सत्ता गाजवून वापरायला शिकले पाहिजे. विकारांनी आपल्यावर सत्ता गाजवता कामा नये. समजा राजगिरा आणि भुईमुगाचे दाणे मिसळलेले आहेत. ते वेगळे करायचे असतील तर त्यातले एक काढले की दुसरे आपोआप शिल्लक राहते. शिवाय त्यामध्ये बाहेर काढायला जे सोपे आहे ते आपण काढतो. त्याप्रमाणे घ्यायला सोपे असलेले भगवंताचे नाम आपण घेत गेल्याने विषय आपोआप बाजूला पडेल. दाणे निवडून काढताना थोडासा राजगिरा जरी लागला तरी आपण तो झाडून टाकतो. त्याचप्रमाणे भगवंताच्या अनुसंधानामध्ये नको असला तरी थोडा विषय येणारच, पण तो हवेपणाने भोगला नाही तर तो आपल्याला बाधक होणार नाही. सर्व संतांचे सांगणे एकच आहे, आणि ते असे की तू भगवंताचे अनुसंधान म्हणजे स्मरण ठेव, त्याने तुला सत्याचे ज्ञान होईल. भगवंताचे अनुसंधान हा अर्थ असा की बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले तरी चालेल, पण परमात्म्याचे विस्मरण होता कामा नये. भगवंताचे अनुसंधान कोण कसे ठेवील याचा नेम नाही. कोणी पूजा करून ते ठेवील, कोणी भजन करून ते ठेवील, कोणी नामस्मरण करून ठेवील, कोणी मानस पूजा करून ठेवल, कोणी चित्रकलेमध्ये सुद्धा ठेवल. भगवंताचे अनुसंधान हे आपले ध्येय मानावे आणि त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करूया. कर्तव्याची जाणीव आणि भगवंताचे अखंड अनुसंधान हेच सर्व पोथ्यांचे सार आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. माझ्या या छोट्याशा सेवेत तुमचं प्रेम मिळतंय बरं का. हीच माझी संपत्ती आहे. भगवंताचं नाम घराघरात पोचवणं इतकाच माझा उद्देश.
तुम्ही सबस्क्राईब करा किंवा नका करू, मी माझं काम थांबवणार नाही. 1 रामभक्त तयार झाला तर त्यातून मला 10 रामभक्त तयार व्हावेत आणि निर्माण व्हावेत, हाच माझा संकल्प आहे. मी पूजा. देवाच्या प्रेमाचा स्पर्श. माझ्या मनात एकच भावना आहे की भक्ती कधीच मरू नये. आजच्या काळात लोकांच्या मनात वेदना खूप आहेत, पण शांतता खूप कमी. म्हणून 33 कोटी चॅनल मी भक्तीसाठी नव्हे, शांततेसाठी सुरू केलं. जर तुम्ही आपल्या चॅनलवर आलात आणि तुम्हाला एका क्षणासाठी जरी वाटलं भगवंत माझ्यासोबत आहे, तर हे सर्व श्रेय श्रीरामाचं. माझी तर एकच ओळख, मी त्यांच्या पायाशी ठेवलेलं एक फूल आहे. तुमच्याही जीवनात रामनामाचा प्रकाश चमको, भक्ती वाढो आणि तुम्हाला मन शांती मिळो, हीच रोजची प्रार्थना. जय देव जय भक्ती. आपण पाहिले 33 कोटी. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.